गेले 20 ते 25 वर्ष रिक्षा चालवणाऱ्या मराठी रिक्षा चालकांना नवीन रिक्षा परमिट मिळत नसल्याचा आरोप ठाण्यातील रिक्षा चालकांनी केलाय। परिवहन विभागाकडून नवी रिक्षा परमिट दिलं जात असून ह्यात परप्रांतीयांचं प्रमाण 70 ते 80% इतकं असल्याचं म्हणणं आहे। मराठी रिक्षा चालकांनी या विरोधात आपला विरोध दर्शवण्यासाठी ठाण्याच्या ब्रह्मांड परिसरातील रिक्षा चालकांच्या एका गटानं मी मराठी आहे याची मला लाज वाटते असा मजकूर आपल्या रिक्षावर लिहिलाय। शहरात फिरणाऱ्या या रिक्षा ठाणेकरांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत। अक्षरशः खरोखरच आम्हाला लाज वाटलीच पाहिजे आणि वाटते की मराठी असल्याची, कारण माझ्या शेजारचे समोरचे राहणारे स्थायिक परप्रांतीय मला त्याविषयी मिळाले निकाल लागल्याच्या नंतर। तर ते मला बोलले क्या हरचंद भाई तुम्हारा इस बार तो नंबर आया की नहीं? तर मी बोललो नहीं आया। तर ते हसले माझ्यावर, बोलते यार क्या हम लोग का 4 जन का तो आ गया, तेरा कैसा नहीं आ गया? हा महाराष्ट्र परप्रांतीयाचा आहे का आपल्या मराठ्यांचा आहे? आणि आज मी 18 वर्ष झालं गाडी चालवतोय, रिक्षा चालवतो मी। माझा उदाहरणीवर त्याच्यावर माझा पोट आहे रिक्षावर। रोज मी धुवून बघत नाही, वारा बघत नाही, थंडी बघत नाही, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही। मी धंदा करतो, माझे घर परमिट मी चालवतो, बरोबर। आणि आज मला परमिट भेटत नाही, ह्याचं कारण काय हे मला सरकारने दाखवून द्यायचं। आम्हाला परमिट का भेटत नाही मराठी मुलांना? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।